नाना मग काय सांगाल का वरळीमध्ये एक दुर्दैवी घटना घडलेली आहे का महिलेचा मृत्यू झालेला आहे कशा पद्धतीने बघता सत्तेचा माज राज्याच्या शिंदे आणि भाजपच्या सरकारला आलेलं आहे त्याचंच दर्शन आपल्याला पाहायला मिळतं आहे। काल झालेल्या वरळीची दुर्दैवी घटना त्याच्यामध्ये शिंदे गटाचे पदाधिकारी त्यांनी ज्या पद्धतीनं नशेच्या माध्यमातून त्या महिलेला चिरडून टाकलं गाडीच्या खाली, ही दुर्दैवी घटना आहे। सातत्यानं महाराष्ट्रात या घटना होतात आहेत। महाराष्ट्र राज्य हे असुरक्षित झालेलं आहे। हा जो संदेश पूर्ण देशामध्ये जाणं, या जगामध्ये जाणं, हे महाराष्ट्राच्या विकासाची गती थांबवण्यासारखं होणार आहे। आणि म्हणून ह्या सरकारला अजूनही समजा जाग आला नसेल तर जनता येणाऱ्या विधानसभेमध्ये या सरकारला आता खरा जाग आणणार अशा पद्धतीची स्थिती आहे। भयावह परिस्थिती महाराष्ट्रामध्ये या सरकारच्या काळात निर्माण झालेली आहे। नाना, आपण या सगळ्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं की आरोपीचे वडील जे राजेश शाह आहेत त्यांना अटक केली जाते, मुलगा अद्याप फरार आहे। मुलगा रात्री पबमधनं बाहेर येताना त्याचे सीसीटीव्ही फुटेजेस भेटतात, त्यासोबत त्याचं दारूचं जे बिल आहे हॉटेल बिल पबचं ते देखील भेटलं जातं आहे। अशातच या गोष्टीकडे कसं पाहता? अल्कोहोल टेस्ट त्याची अजूनपर्यंत झालेली आहे। तुम्हाला लक्षात असेल की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही पाठीशी आहोत, म्हणजे आम्ही यांना पाठीशी घालणार नाही असं त्यांनी जे वाक्य आहे। तर ते मुख्यमंत्री हा काही सिरियस माणूस नाही आहे महाराष्ट्रातला। पहिले असे मुख्यमंत्री आहे की त्यांना कुठल्याही घटनेचं घेणं देणं नाही। आपली खुर्ची आणि भ्रष्टाचार आणि कट कारस्थान निर्माण करणं, परवा तर त्यांनी मान्य केलं की मी कसं कॅच घेतला, 50 आमदार कसे 2 मी मोकळा झालो आणि 2 वर्षापासून बॅटिंग करतो आहे। म्हणजे कट करणं हे त्यांच्यासाठी गौरव आहे, कौतुक आहे, त्याचा अभिमान आहे। अशा पद्धतीचा राज्याचा मुख्यमंत्री आपल्या चुकीच्या मानसिकतेला गौरवान्वित करत असेल तर महाराष्ट्राच्या ज्या चाब्या आपण ज्या माणसाच्या हातात दिलेल्या आहेत त्या चुकीच्या माणसाच्या हातात दिलेलं असं चित्र पाहायला मिळतं। भ्रष्टाचार तर त्यांचं रेकॉर्ड ब्रेक आहे। म्हणजे आता समृद्धी मार्गाचा रस्ता गडचिरोलीपर्यंत घेऊन जायचं त्याचे टेंडर झालेत आणि 40% अभाव, म्हणजे आता 1000 कोटीचं काम असेल तर 400 कोटी रुपये वरच्या वर, अशा पद्धतीचं भ्रष्टाचाराच्या सीमा ओलांडणारं सरकार राज्याच्या जनतेच्या पैशाची लोट माजवून राज्यामध्ये महागाई निर्माण करण्याचं काम, या पद्धतीची व्यवस्था या सरकारने केलेली आहे। आणि म्हणून चुकीच्या माणसाच्या हातात राज्याचं सरकार आहे, भाजप-प्रणीत सरकार आहे, हे आता लोकांना बोलावं लागतं आणि लोक बोलतात। नाशिकमध्ये राज्य उत्पादन शुल्काच्या जे काही पथक असतात चेकिंग पथक त्याच्यावरच ट्रक गेलेला आहे, 2 अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत, कशा पद्धतीने बघता? अधिकारी पण आता सुरक्षित नाही आहे। पुण्यामध्ये एका ट्रॅफिक पोलीस अधिकाऱ्यावर सुद्धा पेट्रोल छिडकण्यापर्यंत इथं मजल जात असेल तर मग कुठल्या विभागाचे अधिकारी आता सुरक्षित आहेत हे आपल्याला पाहायला मिळते। म्हणजे गुंडाराज आणि माफियाराज या महाराष्ट्रामध्ये निर्माण करून ठेवण्याचं काम राज्याच्या सरकारने करून ठेवलेलं आहे, हे त्याचं दर्शन आहे। म्हणून एक्साईजच्या अधिकाऱ्यांना उचलून मारून टाकलं। परवा आपण पुण्यातली घटना पाहिली ती तशीच होती। म्हणजे ह्या सगळ्या घटनेचं रोजचं रोज हे जे आपण चित्र पाहतोय, त्यामुळे राज्यातला कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही। सरकारचं सातत्यानं प्रशासनावर असलेलं हस्तक्षेप, अधिकाऱ्यांच्या बदल्या हे पैसे घेऊन करणं आणि मग अधिकाऱ्यांनी खाली मनमानी करणं, ही जी काही प्रक्रिया या महाराष्ट्रात चाललेली आहे त्याचा परिणाम महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची जनता भोगते आहे। देवेंद्र फडणवीस यांना सगळ्यांना खोटं नॅरेटिव्ह असं म्हणतात सातत्यानं। ते म्हणतात की विरोधक जे आहेत ते खोटं नॅरेटिव्ह पसरवतात, तुम्ही जे हे बोलतात ते खोटं आहे। तेच राजा हरिश्चंद्र आहेत, सत्य त्यांचं
पिंड आहे असं अगर नेरेटिव्ह देवेंद्र फडणवीस आपल्याबद्दलचं निर्माण करून घेत असेल तर महाराष्ट्रामध्ये मराठा असेल, धनगर असेल, गोवारी असेल, ह्या ज्या समाजाचे लोक आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, आमची जात आरक्षणामध्ये आली पाहिजे, याच्यासाठी जी लढाई चाललेली आहे, तर हे नेरेटिव्ह कोणी निर्माण केलं होतं तर देवेंद्र फडणवीसांनी 2014 मध्ये. मग ज्यांनी खोटं बोलून सत्ता घेतली तो काँग्रेसला खोटं नेरेटिव्ह पसरवणारं म्हणणार असेल तर मग किती खोटारडापणा हे देवेंद्र फडणवीसांमध्ये आहे ते त्याच्यातून स्पष्ट होतं. खोटं नेरेटिव्ह या राज्यामध्ये खऱ्या अर्थानं सुरू करणारा कोण असेल तर देवेंद्र फडणवीस आणि गडकरी हे दोघं जण आहेत आणि भाजपने त्या नेरेटिव्हला महाराष्ट्रामध्ये पसरवून गेल्या 10 वर्षापासून त्यांनी महाराष्ट्रामध्ये सत्ता काबीज करून ठेवली. त्याचा परिणाम आपण पाहतो आणि महाराष्ट्र भोगते आहे. आणि म्हणून खोटं नेरेटिव्ह पसरवण्याचे मास्टर माइंडच देवेंद्र फडणवीस आहेत आणि म्हणून ते आता खोटं नेरेटिव्ह सांगतात. नानाभाऊ, काँग्रेसकडे विधान परिषदेसाठी जवळपास 37 मत आहेत, मात्र काँग्रेसलाच या निवडणुकीमध्ये फटका बसू शकतो अशी माहिती समोर येते. अशोक चव्हाण समर्थक आणि अजित पवार समर्थक काही आमदार आपल्या पक्षामध्ये आहेत. कशा पद्धतीचा कोटा असणार आहे प्रज्ञा सातव यांच्यासाठी? हा चुकीचा नेरेटिव्ह हा जे पसरवणारी लोक बसलेली आहेत त्या सत्तेमध्ये त्यांचं काम आहे. काँग्रेसचाही उमेदवार येणार, शिवसेनेचाही उद्धव ठाकरेंचा उमेदवार येणार आणि शेकापचे आमचे जयंत पाटील निवडून येणार. तीनही उमेदवार आमच्या महाविकास आघाडीचे निवडून येतील. मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस सकाळी झाल्याचं पाहायला मिळालं. कशा प्रकारे बघता आहे कुठेतरी पालिका आणि रेल्वेमध्ये नियोजन दिसत नाही आहे. पालिकेकडनं नालेसफाई देखील व्यवस्थित झालेली नाही. महाराष्ट्रामध्ये आज सगळे चित्र भयावह आहे. मुंबई आणि उपनगरामध्ये पडणाऱ्या पावसात आज मुंबई आणि उपनगर कुटुंब भरलेली आहे. सगळी रेल्वे वाहतूक ठप्प आहे. म्हणजे महानगरपालिका आणि रेल्वे यांच्यातलं जे समन्वय नसणं आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारी व्यवस्था निर्माण होणं त्याचा परिणाम मुंबई आणि मुंबई उपमहानगरामध्ये लोक भोगतात आहेत. महाराष्ट्राच्या दुसऱ्या भागात आपण गेलं अनेक भागामध्ये अजूनही पाऊस पडलेला नाही. अजूनही लोक पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत आणि राज्यातलं सरकार आलबेल आहे, ऑल इज वेल ही सरकारची भूमिका आहे. आणि ती विधानसभेमध्ये सातत्यानं सरकार बोलताना आपण पाहतो आहे. म्हणजे कोण मरते आहे कोण जगते आहे याचं घेणे देणं या सरकारला नाही. हे सरकार फक्त आम्ही म्हणजे स्वतःच्या मानसिकतेनं हे ज्या पद्धतीनं सत्तेची जी गरमी यांच्यामध्ये आहे याच्यामध्येच त्या गुंगीमध्ये आहे, पण जनतेचं घेणे देणं नाही. आणि हेच परिणाम आज राज्यातलं मुंबई उपमहानगर आणि महाराष्ट्रातली जनता भोगताना आपण पाहतो आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सरकारने आणलेली आहे, परंतु राज्यातली सर्व यंत्रणा बाकीचे सर्व कष्ट सोडून अधिकारी वर्ग ह्याच कामासाठी जुंपला गेलेला आहे. कशा पद्धतीने बघता तुम्ही? बघा, सरकार जे सांगेल तेच अधिकारी काम करणार. त्याच्यामुळे या सरकारला वाटतं की लाडली बहीण आम्हाला वाचवेल, पण हे या सरकारचं ते मिथ्य आहे. आणि सरकार लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं हारली त्या भीतीपोटी सरकारने वाचवण्यासाठी बहिणीकडे धावले. पण मी तुम्हाला सांगतो की गेल्या 10 वर्षाच्या महागाईने सगळ्या भगिनी परेशानी आहे. आणि आज आम्हाला ही निवडणुकीच्या तोंडात ते आम्हाला 1,500 रुपये महिन्याचे देण्याचं हे गाजर सरकार दाखवते आहे. त्या बहिणी सगळ्या ओळखून आहेत. त्यामुळे सगळ्या प्रशासनाला त्यांनी कामाला लावलं असेल, बाकी कामं सगळे ठप्प केले असतील तरी या सरकारला कुठलाही फायदा होणार नाही. आणि लोक सगळ्या ओळखून आहेत की हे सरकार जनतेला लुटणारं सरकार आहे आणि यांनी राज्याची सगळी व्यवस्था संपवलेली आहे. हे राज्याच्या जनतेने ओळखून आहे. त्याच्यामुळे याचा कुठलाही परिणाम होणार नाही आणि प्रशासन सरकारचा आदेश ऐकेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी.
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.